नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये। तर मी आता आहे स्वारगेटमध्ये आणि आज तुम्ही स्वारगेट बघू शकता किती शांत आहे। म्हणजे बसांची संख्या खूपच कमी आहे आज तरी। आज समजत नाही आहे कुठे प्रवास करायचा काय ठरवलं नाही आहे कुठं जायचं वगैरे, पण विचार केला एक छोटासा प्रवास करूया आपण इथून भोरपर्यंतचा। आणि सोलापूरवरून गाडी आलेली। आता तुम्हाला एक सांगतो, हे जे तुम्हाला प्लॅटफॉर्म दिसतात 7 आणि 8, इथे पण भोरची गाडी लागते तर समोर। आणि जी सोलापूरवरून जी गाडी येते सोलापूर भोर सकाळी असते सोलापूरमधून साधारण 4:30 ते 5च्या दरम्यान, ती लागली इथे। जिथे करमाळा गाड्या लागतात त्या ठिकाणी भोर गाडी लागलेली। भोरच्या गाडीमध्ये बसूया आणि तो तुम्हाला प्रवास मी आज दाखवतो। तर इथं लागली पुणे बीड, ही जाते दौंड श्रीगोंदा जामखेड मार्गे आणि पलीकडे पण आहे स्वारगेट दौंड। तिथं लागली पालघर आणि ही लागली आपली सोलापूर भोर। सोलापूरला किती वाजता लागते गाडी? सकाळी पहाटे 4 वाजता गाडी ही 4 वाजता लागते सोलापूरमध्ये। आणि सोलापूरवरनं स्वारगेटला येते आणि स्वारगेटवरनं पुढे भोरला जाते। गाडीच नाही येत फोन लावून साहेब ऐका आम्हाला कॅश विचारतो बरं त्याशिवाय येणार नाही। मला तसं म्हणत नाहीये, पण बुकिंग केलेलं नाही हे मी सांगतो। आम्ही तिथंच होतो एवढं वेळ, त्या आतमध्ये जाऊन बघून आले, गाडी पण नाही आलेली। म्हणूनच तर म्हणजे बुकिंग नाही केलेलं आहे त्यांनी। बुकिंग नाही केलं तुम्हाला पाहिजे असेल तर पाहिजे, चला आपण विचारून येतो तुमचं फोटो। कारण आम्ही एवढं मी 9-10 पासून तिथं थांबलोय, त्या बघून आल्या गाडी तिथं 95 44 किंवा 91 25 ह्या 2 गाड्या नंबर ह्या गाडीला बराच टाइम लागणार आहे, कारण ही गाडी भरल्याशिवाय जाणार नाही आहे। अवघड झाले, ह्या गाडीला बराच वेळ लागणार आहे सुटायला। तर दुसरीकडे लागली ही गाडी समोर, मला वाटलं माझे पैसे पडले काय। समोर गाडी लागली भोरची आणि ती साधी गाडी बहुतेक, त्या गाडीने आपल्याला जाता येईल कारण ती सगळे स्टॉप घेत जाणार, त्यामुळे तुम्हाला दाखवता पण येईल। ही पण आली भोर स्वारगेट भोर, लागली गाडी ही भोर। ह्या ज्या शटल गाड्या असतात ना, ॲक्च्युली अगोदर खूप प्रवास केलेला असतो त्या गाड्यांनी। आणि जेव्हा म्हणजे ती गाडी डबगायला येते म्हणजे किंवा स्क्रॅपमध्ये जायला येते, तेव्हा ती गाडी शटलमध्ये वापरतात। त्यामुळे तुम्हाला गाडीची कंडिशन अशी दिसत असेल। दादा काहीतरी करत बसायची, कळत नाही तर या गाडीला वाहक नाही आहे आणि मला माहिती नव्हतं कंडक्टर आहे का नाही गाडीला। मी डायरेक्ट बसलो, तर ही गाडी थांबणार नाही, नॉनस्टॉप जाणार ना गाडी, नॉनस्टॉप जाणार ना गाडी। मला वाटलं ही गाडी थांबत जाईल पण ही गाडी नॉनस्टॉप जाणार आहे भोरपर्यंत। रिटायरमेंट आलं की गाडी आणि ड्रायव्हरला पण शटलला पाठवत येतं। कात्रजपर्यंत आपण आलो तर इथं दुसरे कंडक्टर असतात। मग गाडीमध्ये वाहक नाही आहे, फक्त जे बाहेरचे जे आहेत म्हणजे बाहेरचे कंडक्टर तिकीट काढेल तेच तिकीट असतं, बाकी तिकीट वगैरे नसतं।
कात्रज घाट पुणे शहराच्या दक्षिणेच्या डोंगर रांगेतून आहे. मुंबई पुणे सातारा महामार्ग NH4 याच घाटातून जातो. कात्रज घाट हे नाव या घाटास पायथ्याशी वसलेल्या कात्रज गावामुळे मिळाले आहे. सध्या कात्रज घाट पार करण्यासाठी 2 मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी एक म्हणजे घाटातून जाणारा जुना मार्ग. हा मार्ग सुमारे 6 किलोमीटरचा आहे. सध्या या जुन्या रस्त्याच्या पश्चिमेकडून 2 नव्याने बांधण्यात आलेल्या 10.7 किमी लांबीच्या बोगद्यांमार्गे कात्रज डोंगर पार करता येतो. पुण्याची दक्षिण सीमा म्हणून कात्रज डोंगरांचा निर्देश करता येईल. कात्रज घाटाचा डोंगर भौगोलिकदृष्ट्या भुलेश्वर डोंगर रांगेत येतो. ही डोंगर रांग सह्याद्रीला काटकोनात फुटलेल्या फाट्यांपैकी एक आहे. समोरची बस आहे ठाण्याची कल्याण.
तर आपण आता आलो आहे भोरमध्ये. आपलं शेवटचं स्टॉप. जास्त लांब नव्हतं, साधारण 52 किलोमीटर आहे अंतर फक्त. ॲक्च्युली गाडीमध्ये वाहक नसल्यामुळे डायरेक्ट नॉनस्टॉप गाडी आली. ही आली मागाची गाडी. आपण बसलेलो अगोदर सोलापूर भोर. भोरच्या जवळच राजगड आणि तोरणा असे किल्ले असून रायरेश्वर पठारसुद्धा इथेच आहे. आणि आपल्याला येताना तुम्ही पाहिलं असेल नीरा देवघर आणि भाटघर अशी 2 धरणं लागली आपल्याला. तर हे आहे भोरविषयी. आणि पूर्ण म्हणजे तिन्ही चारी बाजूनी हे भोर जे गाव आहे ते डोंगरांमध्ये वेढलेलं आहे. तर हा होता आपला एकदम छोटासा स्वारगेटपासून भोरपर्यंतचा प्रवास. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये.